नमस्कार. कौटुंबिक विवादामध्ये पती पत्नीने संमतीने जरी फारकत घ्यायचं ठरलं तरी आपल्याला बाहेर कुठे घेता येत नाही, कोर्टातच जावं लागतं. याच्याकरता सेक्शन 13 हिंदू विवाह कायदा कलमप्रमाणे संमतीचं पिटिशन दाखल करावं लागतं आणि मग हे दाखल केलेलं पिटिशन फॅमिली कोर्टातलं पिटिशन समुपदेशनाकडे येतं आणि समुपदेशनाकडे काही टर्म्स कंडिशन ठरवलं जातात. किंवा पती पत्नी कोणी जर एखाद्याने पिटिशन दाखल केलं तर ते प्रत्येक पिटिशन नांदालेचा असो या डायव्हर्सचा असो ते समुपदेशनाकडे येतं आणि ते दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज घडलं जातं, समुपदेशन केलं जातं. असंच एक प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. काय होतं हे प्रकरण? मूळ जे प्रकरण होतं ते फॅमिली कोर्टातलं होतं. फॅमिली कोर्टामध्ये पतीने फारकतीसाठी दावा दाखल केलेला होता आणि पत्नीने त्याला नकार दिला आणि मग हे प्रकरण समुपदेशनाकडे गेलं. फॅमिली कोर्टाच्या समुपदेशनाकडे प्रकरण गेलं असता त्याच्या दोघांमध्ये समझोत झालं. दोघांचा विवाह 2000ला झालेला होता आणि 2023 रोजी ते फारकतीची पिटिशन दाखल केलं होतं. जवळजवळ 23 वर्षाचा दोघांमध्ये अंतर होतं आणि तरीही पत्नीने फारकत देण्यास नकार दिला होता. मग समुपदेशनाने त्यांच्यामध्ये काही टर्म्स कंडिशन ठरवल्या. काय ठरवलं आहे टर्म्स अँड कंडिशन? त्याच्यामध्ये पतीने पत्नीला 1.5 करोड रुपये द्यायचे. श्रीमंत होते दोघं जण, 1.5 करोड रुपये द्यायचे. तसेच त्याने सर्व जे दागिने होते 12 कोटीचे दागिने होते ते पत्नीला परत करायचे. तसेच त्याच्याकडे पतीने पत्नीला 4 व्हीलर घेण्यासाठी 16 लाख रुपये द्यायचे. असं सगळं ठरलं होतं. दागिने परत देणे आणि 1.5 करोड रुपये देणे असा सगळा व्यवहार ठरला होता. पत्नीने पतीविरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली होती, ती काढून घ्यायची होती आणि संमतीने टर्म्स कंडिशन ठरल्या. त्याप्रमाणे फॅमिली कोर्टात 13 पिटिशन कन्वर्ट करण्यात आलं. पण पत्नीने नंतर बघितलं एवढं मिळवण्याचं काय भूक भागली नाही. मग तिने ठरवलं मला अजून पैसे पाहिजे. मग तिने त्याला फारकत देण्यास नकार दिला. यापैकी निम्मी रक्कम जी आहे 75 लाख रुपये पत्नीला दिलेले होते. 16 लाख रुपये गाडीचे तेही दिलेले होते. दागिने पण तिला हँडओव्हर केले होते. पण तिची हाव असल्यामुळे तिला देण्यास नकार दिला. पण आपला पती बी काही घाबरला नाही. मग तो हायकोर्टात गेला, नंतर सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश होते राजेश बिंदल आणि अन्सारी साहेब यांनी या प्रकरण समजून घेतल्यानंतर त्यांनी पतीच्या बाजूने निर्णय दिला. जर पत्नीने मेडिएशनमध्ये सर्व घ्यायचं ठरलेलं होतं, मेडिएशन ही कोर्टाची अधिकृत संस्था आहे समुपदेशन, जे सर्व टर्म्स कंडिशन ठरल्या होत्या त्याप्रमाणे पत्नीने तिला मोठ्या प्रमाणात रक्कम दिली होती, कारसाठी पैसे दिले होते आणि तिने डोमेस्टिक व्हायलन्स काढून घ्यायचं होतं. तिने काही केलं नाही, अजून तिला पैशाची हावली. पण सुप्रीम कोर्ट मात्र पतीच्या बाजूने भक्कम उभे राहिले. त्याने या प्रकरणामध्ये पत्नीला आदेश दिला की तू इमिजिएट सगळ्या फुलफिल करून टाक कंडिशन्स आणि याला फारकत देऊन